मी कधी तुझ्यावरती प्रेम केलंच नाही. अरे लग्नानंतर वर्षभर सगळेच प्रेम करतात, पण त्यानंतर कामात इतकं बिझी व्हायचं की बायकोला विसरून जायचं. लग्न झाल्यावरती नवरा फॅमिलीला अजून सिक्युरिटी देण्यासाठी, अजून सुखात ठेवण्यासाठी त्याची मेहनत दुप्पट करतो, पण यामुळे तो त्याच्या फॅमिलीला वेळ द्यायला कदाचित कमी पडतो. पण ही गोष्ट जर नवरा आणि बायको दोघांनीही व्यवस्थित समजून नाही घेतली आणि जर गोष्ट डिवोर्स पर्यंत पोहोचली तर थांबूया आता. मला डिवॉर्स हवाय, कारण तुला नवरा या शब्दाचा अर्थच कळला नाही. अशा वेळेस काय करावं? कुणीतरी एकाने पुढाकार घ्यावा आणि समोरच्याला विचारावं. फ्रेश स्टार्ट करूया. सॉरी, चुकलं माझं. तुला समजायला कमी पडले. मी पण सॉरी. तुझ्यासाठी वेळ काढणे हे माझं कर्तव्य आहे, मी विसरूनच गेलो होतो. फ्रेश स्टार्ट करूया. त्यात आपण रोज एकमेकांना 2 तास देऊयात. खूप झाले माझ्यासाठी. माझा विकली ऑफ तुझ्या नावावरती. पाणीपुरी, वडापाव आणि सोबत पिक्चरला सुद्धा जाऊयात. डन. पॉपकॉर्न पण खाऊयात सोबत. पॉपकॉर्न नसतील तरी चालतील, पण फक्त पिक्चर नंतर तुझ्यासोबत गरमागरम 1 कप चहा हवा. अंकिता, नवरा या शब्दाचा अर्थ कळला ना मला? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. जर तुम्हाला कोणी चीट केलं असेल तर गोष्ट डिवोर्स पर्यंत घेऊन जाणं ठीक आहे, पण लहान सहान भांडणांना डिवोर्स पर्यंत घेऊन जाऊ नका. लग्न म्हणजे मस्करी नाही. 2 फॅमिली त्यामध्ये गुंतलेल्या असतात. पार्टनरला आय लव्ह यू म्हणा आणि रिस्टार्ट करा. बाकी आपण भेटूच उद्या डे 24 मध्ये.